लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात इनकमिंग आणि आउटगोईंगचा खूप बोलबाला होता। निवडणुकीचे निकाल लागले आणि कुणाची किती ताकद आहे हे सुद्धा स्पष्ट देखील झालं। तरी सुद्धा पुन्हा एकदा कोण कुणाच्या संपर्कात आहे यावरून एक वेगळाच वाद रंगलाय। केवळ राष्ट्रवादीच नाही तर शिंदे आणि ठाकरे गटात सुद्धा यावरनं चांगलीच जुंपल्याचं दिसतंय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कोण कुणाच्या संपर्कात? लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा दावे प्रतिदावे। लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कमकुवत वाटणाऱ्या महाविकास आघाडीनं महायुतीचा दारुण पराभव केला। नव्या चिन्हासह रिंगणात उतरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं तर मुंबईत आपणच बॉस असल्याचं दाखवून दिलं। पण आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून निवडून आलेले शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांनी केलेल्या दाव्यामुळे वाद रंगलाय। निवडून आलेल्या 2 खासदारांनी संपर्क साधलेला आहे। त्यांना उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांना पटत नाहीये। प्रार्थना स्थळ असतील त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत ते त्यांना पटलेलं नाहीये। मंत्रीपद आपल्या पदरात पडावं यासाठी आदळआपट करून वाटेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंकडून चालू आहे। पाचाळवेरांनी हे अशी स्टेटमेंट करून काय पाठ थोपटून घेण्याची जे काही यांना खुशी आहे ते बंद करावी। लोकांनी एकदा छपराक दिली तुम्ही फाडाफोडीच्या राजकारणाला तर समजून घेतलं पाहिजे। दुसरीकडे शिंदेंचेच आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय। तर एकाचं जरी नाव सांगितलं तर 25,000 रुपयांचं बक्षीस देऊ असं आव्हान प्रकाश सुर्वेंनी दिलंय। पळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना असेल, हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत। आणि जे पळून गेलेत, जे बेईमान आहेत, त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश, त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आत्ता ते आमच्यापर्यंत पोहोचत आहेत। आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही। थोड्याफार यशाने माणसांनी जास्त उन्मादू नये आणि अपयश पदरी आलं म्हणून त्यांनी कधी खचून सुद्धा समोरच्याने दुसऱ्यांकडे जाऊ नये। स्वतःचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी असे काही लोक वक्तव्य करतात। त्यांना माझं विनंती आणि आव्हान सुद्धा आहे, एक नाव त्याने डिक्लेअर करावं आणि माझ्याकडून रोख 25,000 रुपये घेऊन जावे। 13 मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत झाली। त्यापैकी 7 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला विजय मिळालाय तर 5 ठिकाणी ठाकरे गटाला विजय मिळालाय। या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय। त्यामुळे दादांचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय। त्यावर अजितदादांच्या आमदारांनी काय म्हटलंय ते सुद्धा पहा। माझ्या अंदाजाने 18 ते 19 लोक जे आमदार आहेत ते आमच्या नेतेसाहेबांच्या संपर्कात आहेत आणि 12 अजितदादांचे आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये काय होते हे आपल्याला बघावं लागेल। निवडणुका येतील जातील, निवडणुकीचं काही फार आम्हाला महत्त्व नाही, परंतु आजच्या काळामध्ये जर अजित पवारांना सोडलं तर आमचे एवढे नालायक आम्हीच असू। त्यामुळे अशा प्रकारचा विचार आमच्या कोणाच्याही मनामध्ये नाही। आम्ही 100% अजित पवारबरोबर आहोत आणि अजित पवारला कोणीही सोडणार नाही। लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र बदललंय। आता यानंतर मवियातलं आउटगोईंग थांबणार की मवियात इनकमिंग होणार हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।